नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला आमच्या आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपण कशाप्रकारे आपला पॅन कार्ड अपडेट करू शकता त्याच्याबद्दल. आपण पॅन कार्डवरील आपला नाव, आपल्या वडिलांचे नाव, तसेच आपला आडनाव, तसेच आपली जन्मतारीख किंवा ॲड्रेस किंवा आपला मोबाईल नंबर हे सर्व डिटेल्स अपडेट करू शकता. त्याच्याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आपला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला या लिंकवरती, हे लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. या लिंकवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. मग इथं आपल्याला सिलेक्ट पॅन ॲप्लिकेशनमधून आपल्याला हा चेंज ऑर करेक्शन एक्झिस्टिंग पॅन डाटा इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. आणि इथून आपल्याला सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरीमधून आपल्याला इथं हा इंडिव्हिज्युअलवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथून टायटलमधून आपण पुरुष असाल तर हा स्त्रीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि जर स्त्री असेल तर आपल्याला इथं श्रीमतीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि मुलगी असेल तर इथं आपल्याला हा कुमारीवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला सरनेम म्हणजेच आपला आडनाव द्यायचं आहे, आणि इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे, आणि इथं आपल्याला आपला मिडल नेम म्हणजेच आपल्या वडिलांचे नाव द्यायचं आहे. आपल्याला इथं आपल्या नावामध्ये काही बदल करायचा असेल तर आपल्याला इथं आपलं नाव बरोबर द्यायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे बदल करायचा आहे त्याप्रमाणेच आपल्याला इथं आपलं नाव द्यायचं आहे. इथं नाव दिल्यानंतर इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपली ईमेल आय डी द्यायची आहे. हे ईमेल आय डी आपल्याला इथं बरोबर द्यायची आहे, कारण इथं आपला फॉर्म भरताना टोकन नंबर आणि आपला पॅन कार्ड अपडेट झाल्यानंतर इथं एखादी हप्त्यामध्ये आपल्याला इथं आपल्या ईमेल आय डीवरती त्याची PDF सेंड होऊन जाणार, म्हणून आपल्याला इथं आपली ईमेल आय डी बरोबर द्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर दिल्यानंतर इथं आपल्याला विचारलं आहे की आपण इंडियन सिटीजन आहात का, तर आपल्याला इथं येसवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपलं जो जुना पॅन कार्ड आहे आणि आपल्याला ज्याला अपडेट करायचं आहे त्याचा आपल्याला इथं पॅन कार्ड नंबर द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं हे खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ते इन्फॉर्मेशन संपूर्ण वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला खाली हा आय एम नॉट रोबोटचा ऑप्शन दिलेला आहे, तर इथं आपल्याला टिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इथं आपला हा टोकन नंबर येऊन जाणार, आणि हाच टोकन नंबर आपल्या ईमेल आय डीवर पण सेंड होऊन जाणार. तर त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. इथं आपल्याला आपला पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी इथं 3 ऑप्शन दिलेला आहे. इथं या पहिल्या ऑप्शनमधून आपण आपला पॅन कार्ड डिजिटल आपल्या आधार कार्डवरून आपला पॅन कार्ड अपडेट करू शकता, आणि इथं आपल्याला आपली फोटो आणि सिग्नेचर बाहेरून न देता, दुसरी न देता, तेच आपल्या आधार कार्डवरची फोटो इथंच राहणार आहे, आणि आपली सिग्नेचर पण इथं नाही येणार. आणि इथं दुसऱ्या ऑप्शनमधून आपण आपली आधार कार्डवरची डिटेल्स न देता आपण आपली दुसरी डिटेल्स देऊ शकता, आणि इथं आपली दुसरी फोटो आणि दुसरी सिग्नेचर पण देऊ शकता. आणि या तिसऱ्या ऑप्शनमधून आपण ऑनलाईन फॉर्म भरून इथं आपल्याला ऑफलाईन पोस्टाने इथं सेंड करायचं आहे. तर आपण इथं ज्याप्रमाणे आपला पॅन कार्ड अपडेट करायचा असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आम्ही इथं हा आपल्या स्वतःची दुसरी डिटेल्स आणि इथं दुसरा फोटो आणि सिग्नेचर देत आहोत, म्हणून हा आम्ही दुसरा ऑप्शन सिलेक्ट करत आहोत. आपल्याला ज्याप्रमाणे आपला पॅन कार्ड अपडेट करायचा असेल तो ऑप्शन आपण सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे, आणि इथं आपला पॅन कार्ड अगोदरच येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करून इथं आपल्याला आपल्या आधार कार्डचे आखरीचे लास्टचे 4 डिजिट्स द्यायचे आहेत. आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला या बॉक्सवरती क्लिक करून इथं आपल्याला आपलं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे, आणि इथं आपल्या फुल नेममध्ये या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. मग आपण रजिस्ट्रेशन करते वेळेस ज्याप्रमाणे नाव दिला होता तो नाव इथं येऊन जाणार, आणि हाच नाव आपल्या पॅन कार्डवर पण येऊन जाणार. त्याच्यानंतर इथं खाली आपली हे जन्मतारीख दिलेली आहे, तर आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. आणि त्याच्यानंतर इथं या जेंडरवरच्या या बॉक्सवरती क्लिक करून आपल्याला इथं आपला जेंडर सिलेक्ट करायचा आहे. जेंडर सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं थोडासा खाली स्क्रोल करायचा आहे, आणि इथं आपल्याला आपल्या वडिलांचे नाव द्यायचं आहे. सर्वात अगोदर आपल्याला इथं आपला आडनाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या वडिलांच्या म्हणजेच आपल्या आजोबाचं नाव द्यायचं आहे. आणि खाली आपल्याला इथं आपल्या मदरच्या म्हणजेच आपल्या आईचं नाव द्यायचं ऑप्शन दिलेला आहे. हा ऑप्शन इथं ऑप्शनल आहे, म्हणजे आपल्याला जर द्यायचा असेल तर आपण देऊ शकता, किंवा अगर जर आपल्याला सोडायचं असेल तर आपण हा सोडू पण शकता. आपण जर इथं आपल्या आईचं नाव देत असाल तर सर्वात अगोदर आपल्याला इथं आपल्या आईचा सरनेम म्हणजेच आडनाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपल्या आईचं नाव द्यायचं आहे, आणि त्याच्यानंतर आपण इथं आपल्या वडिलांच्या किंवा आपण आपल्या आईच्या वडिलांचे नाव देऊ शकता. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला इथं विचारले आहे की आपण आपल्या पॅन कार्डवरती आपल्याला कुणाचं नाव द्यायचं आहे, आपल्याला आपल्या आईचं नाव द्यायचं आहे की आपल्या वडिलांचं नाव द्यायचं आहे. तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण आपल्या वडिलांचं नाव देत असाल तर हा फादर नेमवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे, आणि आपल्याला जर आपल्या आईचं नाव द्यायचं असेल तर आपल्याला इथं हा मदर नेमवाला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इथं हे संपूर्ण इन्फॉर्मेशन दिल्यानंतर आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार, आणि इथं आपल्याला आपल्या ॲड्रेसची डिटेल्स द्यायची आहे. सर्वात अगोदर इथं आपल्याला विचारलं आहे की
आपण आपल्या रेसिडेन्सचा ॲड्रेस देता किंवा आपण आपल्या ऑफिसचा ॲड्रेस देता तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपण आपल्या रेसिडेन्स म्हणजे आपल्या घराचा ॲड्रेस देत असाल तर आपल्याला इथे या रेसिडेन्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर इथं आपल्याला एकतर आपला फ्लॅट किंवा रूम किंवा डोर किंवा ब्लॉक नंबर इथं द्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं नेम ऑफ प्रेमायसेस बिल्डिंग किंवा विलेजमध्ये येतं आपल्याला आपल्या विलेज किंवा बिल्डिंगचं नाव द्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं स्ट्रीट, रोड, लेन किंवा पोस्ट ऑफिसचं नाव द्यायचं आहे आणि येथून आपल्याला आपला एरिया, लोकॅलिटी किंवा तालुका किंवा सब डिव्हिजन द्यायचा आहे आणि इथे आपल्याला आपला टाउन, सिटी किंवा डिस्ट्रिक्ट द्यायचा आहे. त्याच्यानंतर इथून आपल्याला आपल्या कंट्री नेम सिलेक्ट करायचा आहे आणि इथून आपल्याला आपला स्टेट सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर इथं आपल्याला आपला पिनकोड द्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला इथं आपला संपूर्ण ॲड्रेस द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं कंट्री कोडचा हा ऑप्शन दिलेला आहे. तर इथून आपल्याला आपला कंट्री कोड म्हणजे इथून इंडियाचा आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे आणि इथं आपला मोबाईल नंबर अगोदरच येऊन जाणार. इथं आपली ईमेल आय डी पण येऊन जाणार. तर अशाप्रमाणे इथं आपल्याला आपल्या ॲड्रेसची कंप्लीट डिटेल्स दिल्यानंतर नेक्स्टवरती क्लिक करून नेक्स्ट पेजवरती यायचं आहे. नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन देणार. त्या पेजवरती आल्यानंतर आपल्याला इथं प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपल्याला आपला कोणता पण एक प्रूफ ऑफ आयडेंटिटी द्यायचा आहे. तर इथं आपल्याला वेगवेगळे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपण इथून पाहून आपल्याला जो प्रूफ ऑफ आयडेंटिटी द्यायची असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करायचा आहे. आपल्याला जर इथं आपला आधार कार्ड द्यायचा असेल तर आपण इथं आपलं आधार कार्ड पण देऊ शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रूफ ऑफ ॲड्रेसमध्ये पण आपल्याला जो प्रूफ ऑफ ॲड्रेस द्यायचा असेल तो देऊ शकता किंवा आपल्याला आपला आधार कार्ड द्यायचा असेल तर आपण इथं आपला आधार कार्ड पण देऊ शकता. आणि इथं प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थमध्ये पण आपल्याला प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणून जो प्रूफ द्यायचा असेल तो ऑप्शन आपण इथून सिलेक्ट करू शकता किंवा आपल्याला जर आपला आधार कार्डच द्यायचा असेल तर तो पण आपण इथं आपला आधार कार्ड सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रूफ ऑफ पॅनमध्ये एकतर आपल्याला आपल्या पॅन कार्डची कॉपी म्हणजे झेरॉक्स किंवा आपल्याला आपल्या पॅन कार्डच्या अलॉटमेंट लेटरची कॉपी इथं द्यायची आहे किंवा आपल्याला कोणता डॉक्युमेंट्स नसेल द्यायचा तर आपल्याला इथं नो डॉक्युमेंट्सचा पण ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं डॉक्युमेंट्स द्यायचा असेल तर आपण देऊ शकता किंवा याला सोडू पण शकता. त्याच्यानंतर आपल्याला इथं डिक्लेरेशनमध्ये इथं आपल्याला आपलं नाव लिहायचं आहे आणि इथून आपल्याला सिलेक्टमधून हिमसेल्फ हरसेल्फ वाला ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्याच्यानंतर आपल्याला इथं आपण जेवढे प्रूफ म्हणून डॉक्युमेंट्स देत असाल त्यांचा नंबर द्यायचा आहे. आम्ही इथं 2 डॉक्युमेंट्स देत आहोत, एक आपल्या पॅन कार्डची कॉपी आणि एक आपल्या आधार कार्डची कॉपी म्हणून आम्ही इथं 2 डॉक्युमेंट्स लिहिले आहे. आपल्याला आणखी दुसरे डॉक्युमेंट्स द्यायचे असेल तेवढे आपण इथं नंबर लिहू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्लेसमध्ये आपला जो प्लेस असेल तो प्लेसचं नाव इथं लिहायचं आहे आणि इथं आपली ज्या तारखेला हा फॉर्म आपण भरत असाल त्याची तारीख इथं येऊन जाणार. त्याच्यानंतर खाली आपल्याला इथं आपली फोटोग्राफ आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. आपल्याला सर्वात अगोदर इथं आपली फोटोग्राफ अपलोड करायचे. हे फोटोग्राफ आपल्याला JPG फॉर्ममध्ये 200 DPIच्या अंदर आपल्याला इथं 50 KBच्या आतमध्ये इथं आपल्याला अपलोड करायचे आहे. अपलोड करण्यासाठी आपल्याला इथं क्लिक करायचं आहे आणि आपण आपली फोटोग्राफ जिथं कुठं ठेवली असेल तिथून आपल्याला इथून सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं खाली हा अपलोडचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करून आपली फोटोग्राफ अपलोड करायची आहे. अपलोड केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन याप्रमाणे आपली फोटोग्राफ इथं येऊन जाणार. ज्याप्रमाणे आपण इथं आपली फोटोग्राफ अपलोड केली आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपली सिग्नेचर अपलोड करायची आहे. आपली सिग्नेचर आपल्याला JPG फॉर्ममध्ये 200 DPIच्या अंदर आपल्याला इथं 50 KBच्या अंदरच आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. ज्याप्रमाणे इथं आपण आपली फोटोग्राफ अपलोड केली त्याचप्रमाणे आपल्याला इथं आपले सिग्नेचर पण अपलोड करायचे आहे. फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला इथं खाली आपले सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहे. आपण वरती सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स म्हणून जेवढे नंबर दिले असेल 1 किंवा 2 किंवा 3 तेवढेच डॉक्युमेंट्स आपल्याला इथं अपलोड करायचे आहे. आपण इथं जेवढे सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स अपलोड करायचे असेल तेवढे डॉक्युमेंटचा नंबर आपल्याला इथं ॲड करायचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं हे अपलोडचे ऑप्शन्स येऊन जाणार. तर आपल्याला इथं एका जागेवर आपला आधार कार्ड आणि दुसऱ्या जागेवर आपल्याला इथं आपला पॅन कार्ड अपलोड करायचं आहे. आम्ही हे 2च डॉक्युमेंट्स देत आहोत म्हणून आम्ही इथं 2च ऑप्शन सिलेक्ट केला आहे. आपल्याला आणखी कोणते डॉक्युमेंट्स द्यायचे असेल तर आपण इथं आणखी ॲड डॉक्युमेंट्सवरती क्लिक करून आपले सपोर्टिव्ह डॉक्युमेंट्स इथं अपलोड करू शकता. इथं आपल्याला आपले डॉक्युमेंट्स PDF फॉर्ममध्ये कमीत कमी 300 KBच्या अंदर आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. इथं डॉक्युमेंट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला इथं अपलोडवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपले डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड होऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथं आपली संपूर्ण डिटेल्स चेक करायचे. पण त्याच्या अगोदर आपल्याला इथं आधार कार्डमध्ये आपल्याला आधार कार्डचे समोरचे 8 अंक आपल्याला इथं टाईप करायचे आहे.
टाईप केल्यानंतर इथं खाली दिलेली संपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला चेक करायची आहे. हा आपला प्रिव्ह्यूचा फॉर्म असल्यामुळे आपल्याला इथं आपली संपूर्ण डिटेल्स चेक करायची आहे. संपूर्ण डिटेल्स चेक केल्यानंतर याच्यामध्ये जर काही मिस्टेक असेल तर आपल्याला इथं खाली हा एडिटचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण इथं एडिटवरती क्लिक करून याला आणखी करेक्ट करू शकता. आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीडवरती क्लिक करायचं आहे. आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपण नेक्स्ट पेजवरती येऊन जाणार. इथं आपल्याला आपल्या या पॅन कार्डसाठी पेमेंट करायचं आहे. इथं आपल्याला ऑनलाईन पेमेंट थ्रू HDFCचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपण या ऑप्शननी पेमेंट करत असाल तर आपल्याला करायचं आहे. नाहीतर आपल्याला इथं खाली आणखी पेमेंटचे ऑप्शन दिलेले आहेत. तर आपल्याला त्यासाठी अदर पेमेंट मोड्सवरती क्लिक करायचं. मग आपल्यासमोर याप्रमाणे ऑप्शन्स येऊन जाणार. तर इथं आपल्याला ऑनलाईन पेमेंट थ्रू पेटीएमचा ऑप्शन दिलेला आहे आणि दुसरा आपल्याला ऑनलाईन पेमेंट थ्रू बिलडेक्सचा ऑप्शन दिलेला आहे. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे पेमेंट करत असाल तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर खाली आपल्याला इथं आपल्या या पॅन कार्डसाठी काय काय चार्जेस लागेल याची संपूर्ण इन्फॉर्मेशन इथे दिलेली आहे. त्याच्यानंतर इथं खाली आपल्याला हे टर्म अँड कंडिशनमध्ये पण काही इन्फॉर्मेशन दिलेले आहे. ते इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं आय ॲग्रीवरती क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं प्रोसीड टू पेमेंटवरती क्लिक करायचं आहे. मग थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे कन्फर्म पेमेंटचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं पे कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्यासमोर नेक्स्ट पेजवरती याप्रमाणे इथं क्रेडिट, डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI, भीम, वॉलेट आणि QR कोडचा ऑप्शन येऊन जाणार. तर आपल्याला इथं ज्याप्रमाणे आपला पेमेंट करायचा असेल तो ऑप्शन आपल्याला इथं सिलेक्ट करून तो पेमेंट करायचा आहे. पेमेंट केल्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. त्याच्यानंतर आपल्याला इथं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे. मग कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं आपला आधार ऑथेंटिकेशन करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला इथं खाली काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ते इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं ऑथेंटिकेटवरती क्लिक करायचं आहे. मग इथं थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्याला इथं OTP जनरेशनवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं सबमिटवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं थोडासा लोडिंग होऊन नेक्स्ट पेजवरती आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर आपल्याला इथं कंटिन्यू विथ ई-साईनवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं आणखी थोडासा लोडिंग होऊन आपल्यासमोर याप्रमाणे इंटरफेस येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपला आधार कार्ड नंबर द्यायचा आहे. आधार कार्ड नंबर दिल्यानंतर आपल्याला इथं हे काही इन्फॉर्मेशन दिलेली आहे. ती इन्फॉर्मेशन वाचून आपल्याला इथं या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला इथं सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे. मग आपल्या या आधार कार्डला जो मोबाईल नंबर जोडला असेल त्याच्यावरती एक OTP येऊन जाणार. ते OTP आपल्याला इथं फिल करायचे. OTP फिल केल्यानंतर आपल्याला इथं व्हेरीफाय OTPवरती क्लिक करायचं आहे आणि मग इथं थोडासा लोडिंग होऊन आपला पॅन कार्ड अपडेटचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होऊन जाणार आणि आपल्यासमोर याप्रमाणे इथं हा पासवर्ड टाकण्याचा ऑप्शन येऊन जाणार. तर इथं आपल्याला आपली जन्मतारीख द्यायची आहे. जन्मतारीख दिल्यानंतर आपल्याला इथं ओकेवरती क्लिक करायचं आहे. मग याप्रमाणे इथं आपला ॲप्लिकेशन फॉर्म येऊन जाणार. तर आपल्याला याची प्रिंट काढायची असेल तर आपल्याला याची प्रिंट काढून घ्यायची आहे किंवा आपल्याला जर आपल्या मोबाईल, लॅपटॉप किंवा PCमध्ये याला सेव्ह करून ठेवायचं असेल तर आपण याला सेव्ह करून पण ठेवू शकता. आणि आपण जो हा आपला पॅन कार्ड अपडेटचा फॉर्म फिलअप केला आहे, आपला हा पॅन कार्ड एखादी हप्त्यामध्ये इथं अपडेट होऊन आपल्या ईमेल IDवरती याची PDF सेंड होऊन जाणार आणि आपला 15 ते 20 दिवस किंवा एका महिन्यामध्ये आपला फिजिकली पॅन कार्ड पोस्टाने आपल्या घरी येऊन जाणार. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण ऑनलाईन आपल्या पॅन कार्ड अपडेटचा फॉर्म फिलअप करू शकता. आणि आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक आणि अशाच प्रमाणे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.